झटपट आणि सोप्या पद्धतीने आज मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडे गरम झाले की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। तर इथे मी 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे ह्या पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये मी इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकलेल्या आहे। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि आता आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे। तर कांदा हा आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा हा जास्त असल्यामुळे परतण्यासाठी थोडा याला जास्त वेळ लागेल, तर साधारण मला इथे 5 मिनिटे लागली आहे आणि मंद आचेवर परतलेला आहे। आता याच्यामध्ये मी 4 टोमॅटो मध्यम आकाराचे ह्या पद्धतीने बारीक कापून घेतलेले आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर मी इथे 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। लाल मसाल्याच्या ऐवजी तुम्ही फक्त इथे हिरव्या मिरच्या देखील वापरू शकता। आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण कोथिंबीर ही छान अशी टोमॅटोच्या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि ह्या चटणीमध्ये आपल्याला व्यवस्थित अशी साखर मिक्स करून घ्यायची आहे। तर साखरेने खूप छान अशी चव येते। आता हे छान असं मिक्स झालं की आपल्याला मंद आचेवर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आता आपल्याला याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे शेंगदाण्याचा जाडसर असा कूट केलेला आहे आणि आता 5 मिनिटे झालेली आहे। तर टोमॅटोची चटणी ही छान अशी आपली तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपण ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तर मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी मंद आचेवर आपल्याला ही चटणी परतवून घ्यायची आहे। डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी खूपच पटकन अशी होणारी ही टोमॅटोची चटणी अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।